नमस्कार. आज आपण आहोत अनुष्का हिमानी सोबत. ही विद्यार्थिनी के के कॅम्ब्रिज या सीबीएसई स्कूलची होती आणि कोणत्याही विषयाचा क्लास न लावता स्वयंअध्ययन आणि सेल्फ स्टडी आणि जीनियसच्या माध्यमानं बोर्ड एक्झाम मध्ये 92% संपूर्ण जीनियस परिवारातर्फे आणि तिची आई सुद्धा आपल्या सोबत आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद आणि तिचं खूप खूप अभिनंदन. तर बेटा हिमानी, आपण थोडी चर्चा या संदर्भात करूया की तू वर्षभर बघ सेल्फ स्टडीच्या माध्यमाने छान पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि बोर्डामध्ये 92% मिळवलेले आहे आणि ते सीबीएसईच्या माध्यमाने. तर मला एक सांग की बऱ्याचदा असं होतं की मुलं शाळेत जातात, क्लासमध्ये जातात आणि मुलं घरी अभ्यास करत नाही. तर घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे तुला असं वाटतं? घरचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे मला असं वाटते. कारण की स्कूलमध्ये आपल्याला शिकवते, आपण त्यांच्या शिकवण्यावर जर राहिले, तर एकच वेळा शिकल्याने आपल्या ज्या डोक्यात आहे ते एवढं बसत नाही, जेवढं बरं. आपण घरी वाचून किंवा प्रॅक्टिस करून समजू शकतो. बिलकुल. अरे वा, छान. म्हणजे घरचा अभ्यास हा खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा आहे, हे तुला कल्पना आहे. आणि त्याच माध्यमानं तू वर्षभर अभ्यास सुद्धा केलाय. तुझ्या माध्यमानं तू सेल्फ स्टडीच्या माध्यमानं अभ्यास केलेला आहे. तर त्याचा तुला काय फायदा झाला तुझ्या अभ्यासाला? जीनियस म्हणजे माझ्यासाठी एक माध्यम होता प्रॅक्टिस करायचा. कारण की मला स्टार्टिंगमध्ये फिजिक्स कठीण जात होतं ओके. आणि एस-एस-टी मला पहिल्यापासूनच आवडत नाही. बरं. तर मला वाचण्याची इच्छा नव्हती. पण पेपर करायचं तर त्यामुळे मी एन-सी-आर-टीचे टेक्स्टबुक वाचत होती बरोबर. आणि फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी खूप सारे प्रोव्हायडेड होते सॅम्पल पेपर्समध्ये बरोबर. जीनियसच्या. आणि मला जो कॉन्फिडन्स नव्हता येत की एक्झाम द्यायला लागते दुसऱ्या स्कूलमध्ये आपल्याला बरोबर. एकटं म्हणजे आजूबाजूला कोणाला आपण ओळखत नाही. कोण व्यक्ती आपल्याला अपरिचित हम्म. आहे तो. म्हणून तो कॉन्फिडन्स इकडे एक्झाम दिल्यानंतर वाढला. हां, म्हणजे जीनियसच्या माध्यमानं जसं आपण पहिले ओपन बुक टेस्ट एक्झाम सोडवल्या आणि त्यानंतर मग सेंटरच्या एक्झाम घेतल्या आणि सेंटरच्या एक्झाम बोर्डासारख्या जेव्हा परीक्षा घेतल्या, त्याचा तुला खूप फायदा झाला. कारण की सेंटरच्या आपल्या ज्या एक्झाम होत्या, त्या कशा स्वरूपाच्या होत्या जीनियसच्या? एकदम बोर्ड सारख्याच वाटल्या मला. म्हणजे बोर्ड्समध्ये तरी कोणी कोणी माझ्या ओळखीचं होतं आजूबाजूला बसलेलं रोल नंबर वाईज. राईट. स्कूलचे पण जीनियस आहेत माझ्या ओळखीचं कोणीच होतं. स्टार्टिंगमध्ये मला भीती वाटली, हां. पण नंतर माहीत पडलं की एवढंही कठीण नाही आहे. मग तो जो कॉन्फिडन्स तिकडे आला तो बोर्डमध्ये आला. बोर्ड हा तुला खूप कामात आला. म्हणजे मला आणखी एक सांग की सेल्फ स्टडीच्या माध्यमानं जेव्हा जीनियसचे पेपर्स सॉल्व्ह होतात आणि नंतर ते चेक करून मिळतात आपल्याला. चेक करून मिळाल्यानंतर ते पेपर कशा पद्धतीने चेक करून तुला मिळाले, त्याचा काय फायदा झाला? त्याचा एक फायदा हे झाला कारण की मी स्टार्टिंगपासून जर मला सॉल्व्ह करता येत असणार, चुकतही नसणार तरी मला माझ्यापाशी ते रिप्रेझेंटेशनच्या स्किल नव्हत्या राईट. आणि माझी स्पेलिंग मिस्टेक्स काफी होत्या आणि इवन दो माझे पुरे प्रोसेस बरोबर असणार मॅथ्स आणि सायन्स आणि न्यूमेरिकल्समध्ये, ओके. पण 1-2 छोट्या-छोट्या मिस्टेक राहत होत्या. तर ओके. या सगळ्या मिस्टेक्स आणि या सगळ्या रिप्रेझेंटेशनमध्ये ज्या चुकी येत होत्या, हे मला दिसून पडत होतं त्या पेपरमध्ये जे चेक करून येत होते. राईट. ते टीचर्स आपल्या पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स दोन्ही लिहत होतं राईट. आणि निगेटिव्ह पॉइंट्स माहीत पडल्यामुळे मी त्यांना सुधारायचा प्रयत्न करते. अरे वा, व्हेरी गुड. बरं, लँग्वेजमध्ये तुझा काय फायदा झाला जीनियसच्या माध्यमानं? लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये मला जराशी ते आहे, पण माझं हिंदी खरंच इम्प्रूव्ह झाला कारण की मला माझी हिंदीची लँग्वेज म्हणजे लिहिण्याची लँग्वेजही बरोबर नव्हती. ओके. माझी हँडरायटिंग पण छान नव्हती ओके. आणि रिप्रेझेंटेशन स्किलचे तर पहिल्यापासूनच माझे मार्क्स प्रॉब्लेम जायचे होते. होते. तर त्यावेळेस जीनियसची एक्झाम दिल्या, तर मला सगळ्यात जास्त कमी हिंदीच्या पेपरमध्येच राहत होत्या. की म्हणजे एसे असायचा 5 मार्काचा जो 5 मधून 2 की 3च भेटत होत्या. तर त्याच्यानंतर मी हिंदीवर लक्ष देणं सुरू केलं ओके. आणि प्रॅक्टिस करणं सुरू केली हिंदी. ओके. बोर्डामध्ये किती मिळाले तुला हिंदीमध्ये? हिंदीमध्ये 95. 95. अरे वा, खूप छान. म्हणजे 90च्या वर 95 मार्क आपल्याला हिंदी सारख्या लँग्वेज सारख्या विषयामध्ये तेवढ्या जास्तीत जास्त आपल्याला करेक्शन मिळले आणि हिंदीच्या माध्यमातून तुझा फायदा झाला. आणि विद्यार्थी नुसतं क्लासेसचा विचार करतात की बा ट्युशन लावल्या म्हणजे आपला घरचा अभ्यास करण्याची गरज नाही, त्यांना तू काय सांगशील? असं काहीच नाही आहे. म्हणजे आपण ट्युशन लावली तर त्याच्यात आणि आपण स्वतःहून जो अभ्यास करतो त्यात काही फरक नाही आहे. फक्त ट्युशनमध्ये आपल्याला पुश करते की नाही तुम्हाला करावंच लागते. जर आपल्या स्वतःची इच्छा असेल की आपल्याला करावंच लागते, तर आपण घरी बसून पण करू शकतो. ओके. म्हणजे जर आपण सेल्फ स्टडीच्या माध्यमातून स्वतः जर आपण ठरवलं, तर नक्कीच आपण स्वतः सुद्धा घरी करू शकतो, जे तू केलेलं आहे. पुन्हा एक तर जीनियसच्या माध्यमातून तू काय प्रमोट करशील, की काही विद्यार्थ्यांना प्रमोट करशील का की जीनियस त्यांनी लावलं पाहिजे वगैरे? जीनियसमुळे माझ्यात एक गोष्ट आली की मला पहिले भीती वाटत होती की बोर्डाची एक्झाम आपल्याला जिथे स्कूलमध्ये जायचं आहे, आपलं वातावरण माहिती नाही, आपले टीचर्स राहणार नाही, जे इंग्लिश जे दुसरे राहणार.
तर त्याच्यामुळे जो प्रिलिम एक्झाम होती त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला त्याचा. आणि माझे जे मिस्टेक्स होते स्पेशली मॅथ्सचे, ओके. मला जे मॅथ्समध्ये माझे कधीच 90 अबाव नव्हते. म्हणजे आता समजा 80 मार्काचा पेपर होता तर हो. 70 अबाव Marks स्टार्टिंगच्या किती पेपरमध्ये नव्हते येत. नव्हते. आणि मेनली सिली मिस्टेकमुळे होते हे सगळं. भरपूर व्हायचं. तर नंतर ज्यावेळेस चेक करून आले त्यावेळेस मी सिली मिस्टेक सुधारला आणि मला बोर्डाच्या परीक्षेत चांगले भेटले. किती मिळाले मार्क्स? 90. 98 मार्क, फक्त 2 मार्क्स बोर्डमध्ये गेलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप छान रिस्पॉन्स तुला ते पेपरच्या माध्यमानं, परीक्षांच्या माध्यमानं किंवा चेक करून यायचं त्याच्या माध्यमानं मिळालं. सेंटरच्या एक्झाम तुझी त्याच्या माध्यमानं सुद्धा तुला खूप फायदा झाला. काउन्सलरचे घरी यायचे आणि काउन्सिलिंग करायचे, त्याला हिमाने तुला काय झालं? माझी जी काउन्सिलर होती ते खूपच छान होती. माझ्यासाठी एक फ्रेंड सारखी होती. ज्या गोष्टी मी माझ्या पॅरेंट्सला सांगायलाही इच्छा नव्हती होत किंवा मला खूप वेळा अशी अभ्यास करायची इच्छा नव्हती होत, ते मला म्हणायचे की ठीक आहे, तुला आता वाटत नाही सध्या, आराम कर, थोडंसं एन्जॉय कर. आणि पण आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे. तर त्यांनी मला समजवलं की अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे, पण स्वतःचं माइंड रिफ्रेश करणं तेवढंच जरुरी आहे. गरजेचं आहे. म्हणजे तुला त्या काउन्सिलिंगच्या माध्यमानं तुझा खूप छान फायदा झालेला आहे. जीनियस बाकीच्या विद्यार्थ्यांनी लावलं पाहिजे यासाठी तू काय सजेस्ट करतो? जीनियस आपण लावलं तर आपल्या मागे एक हे राहते की नाही, हे 3 ते 4 एक सब्जेक्टचे पेपर कम्प्लीट करायचे. करायचं. त्याच्यामुळे आपण ते कम्प्लीट करण्यासाठी टेक्स्टबुक वाचतो आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहतो. त्याच्यामुळे आपली प्रॅक्टिस होते. जे मे बी आपण नाही लावल्यावर ते युज्युअल म्हणजे आपण एकदम शेवटी पेपर घेतो, सॅम्पल पेपर त्यावेळेस करतो. तर जीनियस आपण वर्षभर कंटिन्यू करत राहतो. म्हणजे सुरुवातीपासूनच आपण पेपर सॉल्व्ह करतो, त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्याला होईल. तर तू अतिशय छान पद्धतीनं वर्षभर सेल्फ स्टडीच्या माध्यमानं, स्वयंअध्ययनाच्या माध्यमानं अभ्यास केलेला आहे आणि बोर्डामध्ये 92% मिळवले. तुला आणि तुझ्या पालकांना संपूर्ण जीनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि पुढील भविष्याच्या यशस्वी वाटचालीकरता पूर्ण जीनियस परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा हिमानी. आणि तुम्ही दोघे तिथं आला त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि